नाही, तू आज कुठल्या बी कामाला हात लावायचं नाही. आज सगळी कामं आपल्या आत्याबाई करणार आहेत. वय की नाही आत्याबाई? नाही नाही नको. जी काही कामं आहेत ना ते आपण दोघे जण मिळून करू. वंसांनी कुठल्या बी कामाला हात लावलाय मला अजिबात चालणार नाही. आणि माझी लेक 2 दिवसा करता आले माहेरी, तर तिला बी काहीच काम करून देणार नाही. म्हणून काय लगेच परक केलं मला? का एक बी काम करू देणार नाही? मी करीन सगळी कामं, तुम्ही दोघी आराम करा. वय बरोबर चालतंय. जरा थांबता का दोघी? काय लावलंय तुम्ही? मी काम करणार, मी काम करणार. आता हे बघाय, तुला पण आरामाची गरज आहे, हाय की नाही? तुझी पोरगी एवढी घरी आल्या, मग तिच्यासोबत वेळ घालवाय नको वे आई न? आणि दिदे, तू 5 परतवणीला आल्यास, तू काय अशी कामं करायची नाहीत घरात. दोघींनी बी थांबा. आपल्या घरात कोण राहतात? स्वतः रत्ना काटे. त्यांनी नुसतं असं कामाकडे बघितलं की नाही, कामच संपून जाते. त्यामुळं आज सगळी कामं आत्याबाई करणार, होय की नाही आत्ते? दीदी, आपला पप्पे दादा केवढा मोठा पाकिट मार, त्याला तू संधी दिलीस, मग आत्याला नको एक संधी द्यायला. हा, आता आपण अजून एकदा संधी देतोय, पण या संधीचं ते गॅरंटेड सोनं करेल. करशील ना आत्ते? घे. बर, आता वाट कसली बघताय? लागा कामाला. एक कामालाच लागते आता. भाषा बघा, भाषा बघा या माणसाची. म्हणजे माझी काय सुंदर बोलतो हा माणूस, म्हणजे मीच आहे तो. काय शब्द बघा, शब्द संपत बघा. हे असं आलं पाहिजे आपल्या कचऱ्यामध्ये. हे असं नोट करून घ्या, लिहून घ्या सगळं. हे सगळं आलं पाहिजे. अरे सत्य, ये मम्मी ताई, तुम्ही सुद्धा आलात. वा वा. ती आता महिला मंडळाची समधी कामं सुरू करायची आहेत ना, बचत गटाची. इलेक्शन आले ना तोंडावर, तर तेव्हा म्हणलं तुम्हाला सांगून समधी कामं सुरू करावी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बसा 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 बसा. पाण्याचं बघा, सोबत चहाचं आहे बघा. हा हा सत्या, दाखव काय ते. तात्यासाहेब, बलमा इथंच असेल 1 मिनिटात. तेव्हा आला की लगेच दाखव. आलो आलो आलो. ओ बलमा, असं मागे नाही राहायचं, सावली सारखं सोबत राहायचं. सावली मागे नाही पडली पाहिजे. चला. तात्यासाहेब मोहिते पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन. प्रचार समन्वयक सत्या माया प्रभाकर सुर्वे. तात्यासाहेब, हे बघा, ही काही गाव आहेत. त्या गावातनं आपल्याला मागच्या टायमाला लीड जरा कमी मिळाला होता. मग त्यांचे प्रश्न समजून घेऊन मी एक मॉडेल बनवलंय. हे मॉडेल जर आपण त्यांच्यासमोर मांडलं तर त्यांना त्यांच्या प्रश्नाची सगळी उत्तर मिळतील. आणि कदाचित या वर्षी आपल्याला त्या गावातनं जास्तचं लीड मिळेल. बाकी तुमचे सगळे फोटोज, तुमचे इंटरव्ह्यूज, आपल्या पक्षानं आधी केलेली कामं, पुढे करणारी कामं, त्यासाठी पण एक वेगळं मॉडेल बनवलं. एकूण सगळ्या कामाचा असा आराखडा आहे. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. खुश झालो मी, आनंदी झालो एकदम. आणि खुश होऊन मी तुला एक हनीमून पॅकेज बहाल करतोय. बामनोलीला नको जाऊस, मालदीवला जा, नको जाऊ, लक्षद्वीपला जा. त्याची काय गरज आहे तात्यासाहेब? नाही, पहिल्यांदा आता पक्षाचं काम करायला पाहिजे ना, तेव्हा इकडे लक्ष द्यायला पाहिजे. हनीमूनचं काय कवा बी करता येईल की, ती लक्षद्वीप पुन्हा कवा बी होईल, आधी इकडे लक्ष. बरोबर बोलतायत मम्मी साहेब. आणि तसंही पक्षाचा जबाबदार कार्यकर्ता आहे आपला हा. त्यांनी 1 महिन्याचं नियोजन आधीच करून ठेवलंय. त्याला जाऊ द्या, जा रे तू. नाही तात्यासाहेब, मम्मी एकदम बरोबर बोलते. फक्त
प्लॅनिंग करून काय होणार नाही. मला स्वतः लक्ष घालायला पाहिजे, स्वतः ग्राउंडवर उतरायला पाहिजे. अरे मागच्या वेळेस मी तुला हट्टाला पाठवलं होतं. माझा हट्ट होता तो. यावेळेस तुझी हक्काची बायको आहे, प्रेमाची बायको आहे, तुला जायला पाहिजे. जा जा जा, जाईल तो. बर ठीक आहे, मी एकदा वाघमारांनी विचारतो आणि मग सांगतो. आता शोभतो खरा संसारी माणूस. म्हणजे हिला विचारून सांगतो, हिला विचारून सांगतो. ठीक आहे, तू तुझ्या हिला विचार, मग आम्हाला सांग. मग आम्ही सांगू काय करायचं ते. हा, सत्य त्या नेबड बरोबर गेला तर एकमेकांच्या जवळ जास्त येतील. काही बी झालं तरी ह्या दोघांनी हानिमूनला जाऊ देत नसतील. बरं ठीक आहे तात्यासाहेब, येतो मी. अरे तू माझ्या इथेस. बघा हा, मम्मीला सोडून ये. हा तात्यासाहेब. ठीक आहे. तात्यासाहेब, काही टेन्शन मध्ये आहात का तुम्ही? हा सत्य आपला कोण आहे? सत्य आपला कार्यकर्ता आहे. सत्य आपला कार्यकर्ता आहे. आणि हे जी झालेली बायको आहे ती मंजू, ती कोण आहे? मंजू ही सत्याची बायको आहे. चूक चूक चूक. ती कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे सुर्वे. कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे सुर्वे. तात्यासाहेब, नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? मला काहीच समजत नाहीये. एक माझा निष्ठावान कार्यकर्ता आणि दुसरी एक कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी. दोन्ही आपलेच. दोघांचं लग्न झालंय. याचा फायदा नको का घ्यायला आपण? दोघांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावा सगळ्या साताराभर. सॉरी. कवाधरनं काम करून घेत्या माझ्याकडनं. एवढं काम केलं तरी बी समाधान होईना तिचं. हो, अहो काय दिसतंय का नाही? हा, काय करायला लागली? इतक्यात काय बसतेस? आत्ताशी फक्त आतली फरशी पुसलेस, अजून ही सगळं अंगण लोटायचं बाकी, पुसायचं बाकी. बसतेस व इतक्यात? वायच 5 मिनिट बसते आणि मग लगेच पुसायला घेते. अगं मम्मी, तू आधी समधी कामं करून घे, मग 5 मिनिटं काय 50 मिनिटं बस. बर राहू दे, 2 मिनिटं बसते मग फराफरा पुसून काढते. अगं मम्मी, तू एवढी खमकी बाई आहेस आणि एवढं तकलीफ होय. नाहीतर काय, रत्ना काटेंची हवा इतक्यात पुस झाली होय. अरे दिजा, तुझं पप्पा बी नाही, ते माझ्यासोबत कुठं गेले ते कोणाला ठाव. ते बघ
बोका तिकडे लपून बसलाय. काय करताय तिकडं? काय काय हे पुसून काढायचंय, चला लवकर बाहेर या. टाइमपास नको, ये पटकन. मला काय दिसत नाही. मग पाक दिसायचं बंद करेन, लवकर बाहेर या. पप्पा, अहो मम्मीला बिचारीला एकलं काम करायला लावाल वय. जा जा जा, ते सगळं होऊ दे, मग तुला सांगतो मी काय ते. मी एकटी काम करत्या, बघत बसलायचं मी तिकडं. या लवकर, एवढं खरं पुसून घेऊ आणि मग निवांत बसूया. ओ आता माझं नीट धूळ नाही दिसली पाहिजे. या आमरीमुळं लय राबाय लागलंय आज. हिच्या डोळ्यात काय बी करून पाणी आणलं पाहिजे. जोरात चमकलं. आमरे ये ग लवकर, कंबर गेली ग माझी. झाली नाटकं चालू. मेले 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 काय वाघमारे, जरा बघून चालत जावा की. असं लगेच कुणाचा तोल जातोय. वाघमारे 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 वाघमारे. वाघमारे सगळे बघतात. उठायचं का आता? वाघमारे हो आत्याबाई उठा तिथलं. वाघमारे लागलं नाही ना तुम्हाला कुठं? नाही लागला. मी ठीक आहे, तू ठीक आहेस ना? लागलं नाही ना? नाही नाही. हे कुणी सांडलं इथं? कुणी सांडलं? मी काय नाही केलं. मला कुठं काय करता येतं? काहीच नाही, फक्त खाता येतं मला, पण जरा काहीच येत नाही. तू ना तोंड उघडू नको तुझं. ओ आत्याबाई तुम्ही सांगा, तुमचंच काय रस्ता नसेल नाही? तुम्हीच सांडलं नाही तर? अरे नाही, आता काम करताना एवढं तेवढं चुका तर होत्याच की रा. बघ की एवढं पुसून काढायला लागले, मग वाय सांडलं असन. हो आत्याबाई, ही रडायची नाटकं ना माझ्यासमोर करू नका. नाटकं नाही करत. अजिबात नाटकं करू नका. तुम्ही किती कपटे आहे ना सगळ्यांना माहिती आहे.
सत्या जाऊ दे. पक्की म्हणजे मीच गडबडीत होते, पाय घसरला असं. मी आले, माझा फोन वाजतोय. हा मम्मी साहेब. मंजिरी, सत्य आलाय का तिकडं? वय आलंय की. बरं मी काय म्हणते मंजिरी, तुझं आता आती झालंय बघ. म्हणजे ए नेबळट, तुला काय आता समजाईस करून सांगत बसतो काय? नीट कान देऊन ऐक. सत्य आता तुला हनीमूनला चल म्हणल. नाचत नाचत जाशील त्याच्या संगत. सरळ सरळ त्याला नाही म्हणायचं. माझ्या लेका संगत जरी तुझं लगीन झालं असलं नाही तरी 10 हात त्याच्यापासून लांब राहायचं. असं का बोलता मम्मी साहेब? का शक बसला का तुला? तुला काय वाटलं तुला सून म्हणून मी ऍक्सेप्ट केलं? अगं हाय निबट, ह्या जन्मात सोड, पुढच्या 10 जन्मात भीती शक्य नाही. आणि जर माझं ऐकलं नाहीस का नाही तर गाठ माया सुरवेशी ही ध्यानात ठेव. ह्या टायमाला तुला का नाही कोणी सुद्धा वाचू शकणार नाही. पद्धतशीर घराच्या बाहेर काढते. माझ्या सत्याजवळ फिरकू बी देणार नाही तुला. वाघमारे, काय झालं वाघमारे? कसला विचार करताय? काही नाही. काहीतरी विचार करत होता. काय झालं वाघमारे, मला सांग. काही नाही. बोल, काय झालं? तुम्ही ठीक आहे ना? बरं बसायत सांगतो. वाघमारे, मला ना तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. बोल. आपल्या हनीमूनचं काय करायचं? काय? अहो, आपल्या हनीमूनचं काय करायचं? हे बघा, मी जस्ट तात्यासाहेबांकडे जाऊन आलोय. मागच्या टायमाला त्यांनी आपल्याला हनीमूनचं पॅकेज दिलं होतं ना, तसंच ह्या टायमाला बी देणार आहेत. मी काय म्हणतोय, आता एवढ्या सुट्ट्या झाल्याच आहेत तुमच्या, तर अजून थोड्या काढा आणि आपण मस्त कुठेतर हनीमूनला जाऊन जाऊ ना. नीट कान देऊन ऐक. सत्य आता तुला हनीमूनला चल म्हणून सरळ सरळ त्याला नाही म्हणायचं. सत्या, आत्ता नाही जमणार, परत बघू. का आत्ता नको म्हणजे? अहो वाघमारे, आधी एक लग्न आपलं मर्जीनं झालं नव्हतं, पण आता तर मर्जीनं झालंय ना, म्हणजे आपण जाऊ शकतो. आणि हे बघा, मला काय वाटतंय, ह्या टायमाला तरी आपण तात्यासाहेबांच्या आगाराला मान द्यायला पाहिजे. आता ती तुम्हाला एवढी मुलगी मानतात, तर तुम्ही त्यांच्यासाठी तर एकदा होय म्हणायला पाहिजे असं मला वाटतंय. सत्या, ह्या टायमाला खरंच नाही जमणार. वाघमारे, पण का नाही म्हणताय ते तर सांगा मला. अरे, लग्नाच्या वेळेस किती सुट्ट्या झाल्या नाही का? त्यात आता इलेक्शन. तुला माहित नाही इलेक्शनची कामं. ड्युटीवर जावं लागते ना, नाक्यावर बी ड्युटी लागू शकते. आणि लई लोड असतं इलेक्शनचा. एक जरी माणूस नसेल ना, लई दमचाक होते. मला ड्युटी जॉईन करावी लागेल. बरोबर, ठीक आहे, ते आपण नंतर बघूया. तुम्ही शांत व्हा. मला सांगा, तुमचं मूड ऑफ आहे का आज?
नाही. नक्की काय झालंय का वाघमारे? तुमची आत्याबाई काय बोलली का तुम्हाला? नाही. काय झालंय मग? अच्छा, उद्या तुम्हाला सासरी परत यायला लागणार आहे म्हणून तुम्ही नाराज आहे ना? तसं बी नाही, मग काय कारण असू शकतो? अच्छा, आत्ता माझ्या लक्षात आलं. सत्याला काय किती येडा आहेस तू, एवढी साधी गोष्ट तुला कळली ना? जसं तुला वाघमाऱ्यांशिवाय करमत नाही तसंच वाघमारेला बी तुझ्याशिवाय करमत नसणार ना. वाघमारे, तुम्हाला करमत नव्हतं ना माझ्याशिवाय, माहिती आहे मला. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी उद्याच तुम्हाला घ्यायला येणार आहे. येऊ ना? अहो वाघमारे, अहो असं काही शिक्षा दिलं का तू उभं राहिलाय? मी तुम्हाला काहीतरी विचारतोय, त्याचं उत्तर होय किंवा नाही मध्ये द्या ना. चालेल ना तुम्हाला? वाघमारे, नक्की येऊ ना मग मी उद्या? चालेल ना तुम्हाला? नक्की चालेल ना? बरं राहू द्या, तसं बी आता फक्त एकाच रात्रीचा प्रश्न आहे आणि उद्या बी तुम्हाला घ्यायला येणारच आहे की. आणि तुम्ही म्हणला होता ना की परमिशन दिल्याशिवाय काही करायचं नाही. मग ठीक आहे, आता तुम्ही बघाच, तो सत्या परमिशन घेतल्याशिवाय काहीच करणार नाही. बरं, उद्या तुम्ही सकाळी लवकर तयार राहा, मी तुम्हाला घ्यायला येतो. हा, चला. मम्मी साहेब, तुम्ही काय खरंच एक्सेप्ट वगैरे करणार आहे का काय? ऍक्शन तर जाऊ ना. हा लागतं नाकाचा शेंडा. मी त्या नेबरेटला माझी सून म्हणून कधीच ऍक्सेप्ट करत नसते. माझा लेख हिरवलाय तिनं माझ्यापासून, त्याचा बदला घेतल्याशिवाय ही माया सुर्वे शांत बसत नसते. मम्मी साहेब, करा करा, जे करायचं ते करा बघा, पण लवकरात लवकर करा. नाही तर काय होईल ना, त्या मोठ्या जोबाई म्हणून माझ्या डोक्यावरून हुकूम सोडतील बघा, आणि मी अशी गरीब बिचारी गोळी शांत, मी काय करणार? सत्या, हा मम्मी. सत्या, यायला लय लेट झाला तुला. काय म्हणली मंजिरी? नाही म्हणल्या वाघमारे हनीमूनला यायला. का नाही म्हणली? म्हणजे समजा तर तुमच्या मनाप्रमाणे होतंय ना, तेव्हा कसं काय नाही म्हणली? थांब, मी फोन करून बघ तिला. कवे सपने, फोन घ्या माझा. मम्मी, काय गरज नाही त्याची, त्यांनी कारण सांगितलंय मला नकारच. काय सांगितलंय? अगं, लग्नाच्या गडबडीत लय सुट्ट्या झाल्या ना वाघमारेंच्या, आणि आता निवडणुका बी येणार आहेत. मग त्या म्हणल्या की त्यांना कर्तव्यावर असलं पाहिजे, ड्युटी जॉईन करायचं म्हणते. असं म्हणली होय? खरंच मानलं पाहिजे बाबा मंजिरीला. म्हणजे बघ ना, सत्ताच्या सुखाच्या समाधानाच्या आधी की नाही कर्तव्याचा विचार केला तिने. किती कर्तव्यनिष्ठ आहे ती. मी परमेश्वराच्या आभारच मानते बघ. मी स्वतःला भाग्यवान समजते का अशी सून मला मिळाली ती. होय, त्यांचं म्हणणं बरोबरच आहे सोड, म्हणून मी बी काय बोललो नाही. बरं, मी जातो आता, मला लवकर उठायचं आहे. वाघमाऱ्यांना आणायचं आहे ना सकाळी. जा जा, आराम कर, थकला अशी, विश्रांती घे. मी बी त्या नेवळेटला परत आणून माझ्या तालावर नाचवायला लई उत्सुक आहे बघ. आय एम इटिंग कमी सपने. मी काय म्हणतोय, आता एवढ्या सुट्ट्या झाल्याच आहेत तुमच्या, तर अजून थोड्या काळाने आपण मस्त कुठे तर हनीमूनला जाऊन. नीट कान देऊन ऐक.
सत्य आता तुला हनीमूनला चल म्हणून सरळ सरळ त्याला नाही म्हणायचं. तुला काय वाटलं? तुला असून म्हणून मी ऍक्सेप्ट केलं? म्हणजे ह्या जन्मात सोड, तुमच्या 10 जन्मात भीती शक्य नाही. बोला की वागणारे.